इन्फेक्शन न बसणे हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आणि हे सगळी टेक्नॉलॉजी आणि आमचा स्टाफ मिळून ही खात्री करतो की आमच्या पेशंटला इन्फेक्शन बसत नाही. सर, ऑपरेशन दरम्यान पेशंटला कुठलंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेता? आता सगळ्यात महत्त्वाचं इन्फेक्शन होऊ नयेसाठी मेन काळजी तर माझा स्टाफ घेतो. म्हणजे ऑपरेशनमध्ये वापरणारे जे काही सामग्री आहेत किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याची प्रॉपर क्लिनिंग व्हायला पाहिजे. ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की जर माझ्या स्टाफकडनं जर ती क्लिनिंग व्यवस्थित झाली नाही, तर मी किती भारी सर्जरी केली, किती भारी लेन्स वापरली, किती चांगली टेक्नॉलॉजी वापरली, तरी त्याचा काही उपयोग नाही. तर माझा नर्सिंग स्टाफ इतका वेल ट्रेन्ड आहे, की गेल्या 11 वर्षात आम्हाला एकही पेशंटला इन्फेक्शन झालेलं नाहीये. यात सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मुद्दा आहे, तो HEPA फिल्टर. जर तुम्ही हे बघितला, बरेच ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल, की नॉर्मल एसी वापरला जातो. पण आपण काय करतो आपल्या इथे, की आपण हे HEPA फिल्टर असलेला AHU याला लॅमिनर फ्लो म्हणतो. ह्याच्यामुळे एक स्वच्छ एअरचा कॉलम इथे तयार होतो. तर ऑपरेशन चालू असताना ह्या इतक्या झोनमध्ये कंटिन्युअसली मल्टिपल फिल्टर्स थ्रू ही हवा निर्जंतुक होऊन कंटिन्युअसली सर्जरीच्या फील्डमध्ये असते. तर जेणेकरून हवेतनं कुठल्याही प्रकारचा जंतू पेशंटच्या डोळ्यामध्ये किंवा कुठल्याही अवयवामध्ये जाणार नाही. तर ही टेक्नॉलॉजी, आमचा स्टाफ हे दोघं गोष्टींमुळे आम्हाला हा कॉन्फिडन्स असतो की आमच्या पेशंटला इन्फेक्शन बसणार नाही. कारण की इन्फेक्शन न बसणे हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. कारण की बसल्यानंतर तुम्ही किती औषधं देणार, कधी-कधी काम करेल औषधं, कधी-कधी नाही करणार. तर प्री ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशनच्या आधीची जी आम्ही काळजी घेतो, हेच सगळ्यात महत्त्वाची काळजी आहे आणि हे सगळी टेक्नॉलॉजी आणि आमचा स्टाफ मिळून ही खात्री करतो की आमच्या पेशंटला इन्फेक्शन बसत नाही.